माणिकराव कोकाटे बोलतायत, थेट जाऊयात. अजून 200-300 कोटी रुपये शिल्लक आहेत त्यांनी जाण्याचे. तर केंद्र सरकारने 283 कोटीचा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे. तेवढ्या महिन्यामध्ये सर्वांचे पैसे आले की सर्वांचे पैसे त्यांच्या अकाउंटवर जातील. याचिका दाखल करणारे सतीश पाटील जे माजी न्यायाधीश आहेत त्यांनी असं म्हटलं की नितीन जी कोर्ट आहेत त्यांच्यावर नागपूरवरून दबाव होता, आरएसएसचा दबाव होता, नाही असं काही मला वाटत नाही. कोणाचाही कोणावरही दबाव नाही आणि न्यायालयावरती दबाव टाकण्याचा प्रश्न निर्माण होतो. हे मनगणन कहाणी आहे सगळी. त्यामुळे त्याच्यावर काय फार माझा विश्वास असं संकल्प आलेला आहे म्हणजे प्रकल्प कधीपासून सुरू होणार. नाही आता त्याचा प्रोसेस सुरू आहे. काय झालंय की या सगळ्या प्रकरणामध्ये जिथे इथे लँड ऍक्विशन आहे, समजा पालघर जिल्ह्यामध्ये काही धरणं आहे, पालघर जिल्ह्यात काही फॉरेस्ट जमिनी आहेत, तर पालघर जिल्ह्यातल्या जमिनीचं तिथल्या जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिलेले आहे की लँड ऍक्विशनची प्रोसेस सुरू करा. लँड अक्वायर झाली आणि टेंडर मध्ये काही फॉरेस्ट आहे, काही याच्या दुसऱ्या जमिनी आहेत, एनजीटीचा प्रकल्प आहे, या सगळ्या लोकांची एनओसी घ्यावं लागेल. त्यामुळे ती प्रोसेस आता पाटबंदी खात्यात सुरू केलेली आहे. मला असं वाटतं की विखे साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत आणि त्यांनी फार मनावर घेतलेलं आहे की लवकरात लवकर 4 वर्ष 8 रुपये कसे पूर्ण करता येतील या दृष्टीने त्यांचा प्रयत्न राहणार. शरद पवार यशोमती ठाकूर यांनी असं दावा केला की 100 दिवसाच्या नाही असं काय होणार नाही, असं काय होणार नाहीये. सगळं एकदम व्यवस्थित होईल, चांगलं होईल आणि निश्चितपणे चांगलंच होईल. गोरगरिबांचा प्रश्न त्याच्यावर भांडूनच काही नाही राहिले त्यांनी करणार काय विचार. पवार साहेबांनी आज असं म्हणले की बीडची अवस्था आज जी आहे तशी यापूर्वी कधी नव्हती, चिंताजनक परिस्थिती आहे. मला सांगता ना मी बीडला गेलो नाही आणि मला त्या अवस्थेवर मी ब्रीफ करण्याचा प्रयत्न केला. माझं खातं नाही, माझा विषय नाही. थँक्यू सर. माणिकराव कोकाटे पत्रकारांशी संवाद साधतायत. महत्त्वाची माहिती माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात यावेळी दिलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.